पेट्रोल डिझेल वापरायचंच नाही का? नेमकं काम कसं करायचं, घरातून बाहेर पडावंच लागतं, परिवार कसा चालवायचा? संभाजीनगरमधल्या वाहनधारकांनी आता संतप्त सवाल विचारला। काय सांगाल? नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलं पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, नेमकी काय असं केलं? डीजल का शॉर्टेज, पेट्रोल का शॉर्टेज, डीजल का शॉर्टेज हो रहा है। अभी देखते आगे क्या होता है। तो सिचुएशन ऐसी लग रही है, लाइन में लगना पड़ रहा है। देखते आगे क्या होता है। काय सांगाल? नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलं पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा असं त्यांनी म्हटलंय, तुम्हाला काय वाटतंय? नाही एक आहे, बचत तर करायलाच पाहिजे। पुढे जाऊन अवघड कंडिशन होईल, जेवढं शक्य आहे तेवढंच बाहेर निघालं पाहिजे। हो नको ते असे विनाकारण गाडी फिरवून पेट्रोल जाळणं चुकीचं आहे। नेमकी हे आव्हान का केलं असं वाटेल? पुढचं आव्हान म्हणजे कसं आहे, आता खर्च भरपूर व्हायला लागलं, ते कमी कमी होईल, पेट्रोल पंप कमी डिझेल कमी झालं तर सगळं प्रॉब्लेम आणून जाईल। अजून देखील आपल्यासोबत आहे, काय सांगाल? कसं बघताय या वक्तव्य? डिझेल पेट्रोल कमी वापर करा असं वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं, कसं तुम्ही या वक्तव्य सर्वसामान्य नागरिक? एकदम बरोबर केलं सर, कारण काय म्हणजे खूप सारी होई आपली, तर थोडं आपण जे कमी वापरले तर एकदम सर्वात छान। या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय हे योग्य असल्याचं या ठिकाणचे पेट्रोल भरण्यासाठी आलेले नागरिक सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।